काय करायचंय ते हा एक मुद्दा त्यात इन्क्लूड करा. yes, madam. म्हणजे मी बापरे, अरे काय झालं? मॅडम 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 मॅडम. अगं बाई, काय झालं मॅडम? हॅलो हॅलो मॅडम, मॅडम मॅडम काय होतंय? तुम्ही ॲम्ब्युलन्सला 108 ला फोन मॅडम. करा. सुनीता सुनीता लवकर ये. बापरे, काय झालं यांना? हॅलो ॲम्ब्युलन्स 108 MG रोड सेक्टर 2 ला ताबडतोब या. आमच्या मॅडम बेशुद्ध पडल्यात. मॅडम मॅडम काय होतंय? तुम्ही हनवटी जरा वर करा. सुनीता, हा तुम्ही हे करा. हो हो, असंच करू ना? हो हो बरोबर आहे. आली ॲम्ब्युलन्स. घ्या. सांभाळा. नीट. कार्डियाक अरेस्ट साठीचे उपचार देण्याची शास्त्रशुद्ध पद्धत तुम्हीही समजून घ्या. रुग्ण शुद्धीवर आहे का ते तपासा. आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी हाक मारा. ॲम्ब्युलन्ससाठी 108 ला फोन लावा. रुग्णाच्या शेजारी कोणत्याही बाजूनं गुडघ्यावर अशा पद्धतीनं बसा आणि आपल्या दोन्ही हाताचे पंजे बोट एकमेकांमध्ये अशी गुंफा. आणि छातीच्या मधोमध अशा तऱ्हेनं दाबा. दाब देताना तुमच्या कमरेचा भाग असा वाकवून पूर्णपणे भार द्या. हाताचे कोपर सरळ असले पाहिजेत. एका मिनिटाला 100 ते 120 दाब या गतीनं 30 वेळा दाबत राहा. प्रत्येक वेळी छाती 2 इंच दाबली गेली पाहिजे. लक्षात ठेवा, दाबली गेलेली छाती वर आल्यावरच नंतरचा दाब द्या. ही प्रक्रिया सतत 5 वेळा केल्यानंतर श्वासोश्वास तपासा. हालचाल नसल्यास हीच प्रक्रिया पुन्हा करा. तोपर्यंत ॲम्ब्युलन्स पोहोचेल आणि रुग्णाला हॉस्पिटलमध्ये हलवता येईल. यालाच म्हणतात COLS म्हणजेच कॉम्प्रेशन ओनली लाईफ सपोर्ट. एखादी व्यक्ती अचानक कोसळली तर या ठळक गोष्टी लक्षात ठेवा. रुग्णाचे खांदे हलवून तो शुद्धीवर आहे का ते तपासा. आजूबाजूच्या लोकांना मदतीसाठी बोलवा. ॲम्ब्युलन्ससाठी 108 क्रमांकाला फोन करा. रुग्णाला कडक पृष्ठभागावर पाठीवर झोपवा. शास्त्रशुद्ध पद्धतीनं रुग्णाच्या छातीवर दाब द्या. म्हणजेच COLS सुरू करा. ॲम्ब्युलन्स येताच रुग्णाला हॉस्पिटलमध्ये हलवा. लक्षात ठेवा, हृदय बंद पडलेला रुग्ण तुम्ही वाचवू शकता. प्रत्येक नागरिक जीवनरक्षक बनू शकतो. COLS हा त्यावरचा पहिला उपचार आहे. तो नीट समजून घ्या आणि योग्य वेळी पुढाकार घेऊन तो अंमलात आणा. होय, तुम्ही सुद्धा होऊ शकता जीवन रक्षक. भारतीय भूलतज्ञ संघटना नाशिक शाखेतर्फे जनहितार्थ.